हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपल्या समोर आहे न्यू जनरेशन Hyundai व्हेन्यू. आपल्या समोरचं जे मॉडेल आहे ते HX-T मॉडेल आहे, पेट्रोल मॅन्युअल. हा जो व्हेरियंट आहे तो टोटली व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे फीचर्स कमी रेटमध्ये मिळणार आहेत. तर तुम्ही ब्रेझा आणि नेक्सॉन पण विसरून जाल ही गाडी बघितल्यावरती. डिझाइन आणि डायमेन्शन्स चेंज झालेले आहेत व्हेन्यूमध्ये. गाडीचा फ्रंटचा लुक जर तुम्ही बघितला तर क्रेटा आणि अल्केझारचा सिमिलर हा लुक दिसतो. त्यामुळे मिनी क्रेटा म्हणण्यापेक्षा क्रेटा म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण ह्या गाडीची जी रुंदी जी आहे ती क्रेटापेक्षा 10 ने जास्त आहे. त्यामुळे क्रेटाचा जो फील जो आहे ते तुम्हाला मिळणार आहे आधीपेक्षा. हाईट पण जास्त आहे, रुंदी पण जास्त आहे. त्याच्यामुळे रोड प्रेझेन्स जो आहे तो व्हेन्यूमध्ये आपल्याला भरपूर चांगला मिळतो. जर गाडीचं फ्रंटचं डिझाइन जर आपण बघितलं तर आपल्याला इथे फ्रंट डार्क क्रोम ग्रिल मिळते फ्रंटला. त्याच्यामुळे अट्रॅक्टिव्ह लुक आपल्याला याच्यामध्ये मिळतो. आपल्याकडे इथे हेडलाईट सेटअप आहे. टोटली एल-ई-डी हेडलाईट सेटअप आपल्याला याच्यामध्ये मिळतो. इथे आपल्याला एल-ई-डी DRS मिळतात. आपल्याला इथे वरती इंडिकेटर आहे. कनेक्टेड टेल लॅम्प आपल्याला याच्यामध्ये मिळत नाही. जे क्रोमचा जो आहे तो यूज केलेला आहे. फ्रंटला आपल्याला इथे पार्किंग सेन्सर्स जे आहे ते मिळत नाहीत. हा असा काही जो आहे तो फ्रंटचा लुक आहे. व्हेन्यूचं बॉनेट जर तुम्ही बघितलं तर क्रेटासारखं सिमिलर बॉनेट आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. कर्व्स अँड लाईन्स याच्यामध्ये दिसले असल्यामुळे मस्क्युलर जे आहे ते बॉनेट दिसतंय. इथे Hyundaiचा लोगो आहे. व्हेन्यू HX-T मध्ये आपल्याला या गाडीमध्ये 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते आणि याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. ऑटोमॅटिक पण अवेलेबल आहे. याच्यामध्ये आपल्याला पॉवर जे आहे ते 82 bhp आणि 114 न्यूटनमीटरचा टॉर्क मिळतो. व्हेन्यूमध्ये आपल्याला भरपूर सारे इंजिन ऑप्शन आहेत. याच्यामध्ये आपल्याला व्हेन्यूमध्ये बघायचं झालं तर 1 लिटर टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन मिळते, 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन मिळते आणि नेक्स्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये डिझेल इंजिन पण मिळणार आहे. आणि एक गोष्ट सांगायला म्हणजे तर आपल्याला डिझेलमध्ये ऑटोमॅटिकचा पण जो आहे तो ऑप्शन आता अवेलेबल झालेला आहे. त्याच्यामुळे जे जे कोण डिझेल गाडी घेणार होते पण त्यांना ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पाहिजे होता, तर त्यांना तो अवेलेबल झालेला आहे. तर असं काही जो आहे तो इंजिनचे स्पेसिफिकेशन्स आहेत. इंजिनमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल इंजिनमध्ये जवळ-जवळ 15 के-एम-पी-एलचं मायलेज आपल्याला याच्यामध्ये मिळते. नेक्स्ट इंजिनच्या पुढच्या बाबतीत बघायचं झालं तर इथे आपल्याला इन्सुलेशन काय दिलेलं नाही आहे बॉनेटवरती आणि रेग्युलर जो आहे तो स्टँड आहे. हायड्रॉलिक स्टड्स याच्यामध्ये आपल्याला मिळत आहेत. इन्सुलेशन द्यायला पाहिजे होते. थोडाफार नॉईस जो आहे तो इन्सुलेशनमुळे कंट्रोल होतो. गाडीचं बॉनेटचं वेट जो आहे ते हेवी आहे. गाडीचं अजून सेफ्टी रेटिंग आलेलं नाही. तरी पण बूट जो आहे तो खूप हेवी आहे. त्याच्यामुळे दमदार जे आहे ते वेन्यू वाटते. गाडीचा साइड लूक तुम्ही बघून घ्या. ह्याच्यामध्ये आपल्याला 3995 ची लेंथ मिळणार आहे. गाडीचे साइड डिझाइन पण खूप चांगला आहे. अट्रॅक्टिव्ह आहे. थोडेफार कर्व्स गाडीमध्ये आपल्याला याच्यामध्ये मिळतात. गाडीच्या टायर सेक्शनच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 195/65 R15 इंच आपल्याला याच्यामध्ये टायर मिळतो. ट्यूबलेस टायर आहे. ऑल स्टील व्हील आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे अलॉय व्हील याच्यामध्ये आपल्याला मिळत नाहीत. याच्यामध्ये आपल्याला जे स्टील व्हीलचे जे कव्हर आहे त्याचे डिझाइन खूप चांगलं आहे. अलॉय व्हीलचा फील आपल्याला या कव्हरमध्ये मिळतो. तर ह्यावरती तुम्ही बघू शकता इथे आपल्याला ब्लॅक कलरचे बॉडी क्लाडिंग याच्यामध्ये मिळते. आणि जी आहे ती व्हील बेस पण जो आहे तो खूप इन्क्रीज केलेला आहे आधीपेक्षा. इथे वरच्या बाजूला तुम्ही मिरर बघू शकता. आपल्याला याच्यामध्ये बॉडी कलर मिरर मिळतो विथ साइड इंडिकेटर आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत. या बाजूला आपल्याला डार्क क्रोम हँडल्स मिळणार आहेत विथ रिक्वेस्ट सेन्सर आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. नेक्स्ट तुम्ही साइड डिझाइन बघू शकता. थोडेफार इथे कर्व्स आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे ती गाडीचं डिझाइन आहे ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. इथे आपल्याला थोडाफार व्हेन्यूचा बॅजिंग इथे मिळते. इथे सिल्वरचं थोडंफार कलर आहे. इथे आपल्याला वरती रूफ रेल्स मिळून जातात. या बाजूला आपल्याला ती शार्क फिन अँटेना पण आहे. स्पॉइलर आपल्याला व्हेन्यूमध्ये मिळणार आहेत. गाडीचं बॅक साईड तुम्ही बघू शकताय. गाडीचं बॅक साईड जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला रेंज रोव्हरचा फील याच्यामध्ये मिळणार आहे. टोटली सिमिलर रेंज रोव्हरचं डिझाइन जे आहे ते बॅक साईडला दिलेलं आहे. बॅक साईडला तुम्ही इथे बघू शकता. इथे आपल्याला ग्लासच्या आतच्या बाजूला व्हेन्यूचं बॅजिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह दिसतं. कनेक्टेड DRS याच्यामध्ये मिळत नाहीत. गाडीची टेल लॅम्प तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला एल-ई-डी टेल लॅम्प मिळतात. खाली आपल्याला जो आहे तो इंडिकेटर इथे मिळून जातो. इथे तो हॅलोजन आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 पार्किंग सेन्सर मिळतात. विथ पार्किंग कॅमेरा आहे पाठीमागे आणि खाली आपल्याला इथे थोड्याफार हॅलोजन्स लॅम्प मिळून जातात. सिल्वर कलरचे आपल्याला इथे थोडंफार डिझाइन आहे. इथे आपल्याला वायपर मिळतो. विथ डिफॉगर पण आहे. वॉशर पण आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. इथे आपल्याला हाय माउंट टेल लॅम्प जे आहे ते एल-ई-डीमध्ये मिळणार आहे.
इथे वॉशर आहे. गाडीमध्ये आपल्याला बूट स्पेसच्या बाबतीत बोलायचं झालं, व्हेन्यूमध्ये आपल्याला 375 लिटरचा बूट स्पेस मिळणार आहे. भरपूर अशी जागा आपल्याला डिक्कीमध्ये मिळणार आहे. आणि बॅक साईडला इथे आपल्याला काही रिअरमध्ये लॅम्प नाही आहे. याच्या खाली आपल्याला स्पेअर व्हील मिळतो. तो पण सेम साईजचा आहे, 15 इंचचा ट्यूबलेस आहे. असा काही पाठीमागे बूट आपल्याला मिळणार आहे. इथे आपल्याला पार्सल ट्रे मिळणार आहे. व्हेन्यूचा साईड डोर आहे हा. इथे आपल्याला साईड डोअरमध्ये साईडला कर्टेन्स जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत. इथे आपल्याला सिल्वर डोर हँडल मिळणार आहे. पॉवर विंडोचा कंट्रोल आहे. 1 लिटर बॉटल आहे. इथे आपल्याला स्पीकरची प्लेसमेंट केलेली आहे. ह्या पाठीमागल्या सीट्स आहेत. इथे आपल्याला फॅब्रिक सीट्स मिळणार आहेत. ॲडजस्टेबल हेडरेस्ट नाही आहे. याच्यामध्ये रेग्युलर हेडरेस्ट आहे. सेंटरमध्ये आपल्याला इथे आर्मरेस्ट पण मिळणार नाही. इथे व्हेन्यूच्या बॅक सीटवर आपल्याला केवढा कम्फर्ट मिळतो बघूया. तर गाडीचा जो ओपनिंग एरिया आहे तो चांगला आहे. आत चढताना उतरताना काही प्रॉब्लेम येत नाही. गाडीचा तुम्ही लेगरूम बघू शकता. भरपूर लेगरूम आपल्याला इथे मिळणार आहे. गाडीची फ्रंट सीट्स जी आहे ती माझ्या हाईटनुसार मी ॲडजस्ट केलेली आहे. अंडर थाय सपोर्ट पण चांगला आहे. थोडाफार अजून मिळायला पाहिजे होता. पण हा जो आहे तो सफिशियंट आहे. सीट ज्या पण आहेत त्या कम्फर्टेबल आहेत. टोटली बॅक साईड जर बघायला झालं तर आधीपेक्षा इम्प्रूव्ह झालेली आहे. कम्फर्टेबली आपण इथे 3 लोकं बसू शकतोय. पाठीमागे आपण कम्फर्टेबली 3 लोकं जे आहेत ते बसू शकतोय. काही प्रॉब्लेम नाही. इथे आपल्याला फक्त छोटासा हंप जो आहे तो मध्ये मिळतो. त्याच्यामुळे मधल्या पॅसेंजरला जो आहे तो थोडाफार अनकम्फर्टेबल फील होणार आहे. बाकी सेकंड रो जो आहे तो खूप एअरी फील होतो. गाडीची विंडो साईज जी आहे ती पण खूप मोठी आहे आणि वरती आपल्याला मेन म्हणजे इथे सनरूफ मिळणार आहे. इथे हॅलोजन लॅम्प आहे. इथे आपल्याला ग्रॅब हँडल्स पण मिळतात. सेंटर आर्मरेस्ट द्यायला पाहिजे होता पण मिळत नाही. तर गाडीचा फ्रंट लुकचा डॅशबोर्ड तुम्ही एकदा बघून घ्या. खूप प्रीमियम असा जो आहे तो डॅशबोर्ड दिसतो. व्हेन्यूच्या आतमध्ये आपण बसलेलो आहे. तुम्ही डॅशबोर्डचा एकदा लूक बघून घ्या. खूप असं फ्युचरिस्टिक डिझाइन जे आहे ते डॅशबोर्डमध्ये आपल्याला मिळतं. गाडीमध्ये जे मटेरियल वापरलेले आहे ते प्लास्टिकच आहे, पण चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिक आहे. इथे जे मटेरियल यूज केलेलं आहे खूप प्रीमियम जे आहे ते मटेरियल वाटतं. इथे व्हेन्यू पण लिहिलेलं आहे. एसी वेनची डिझाइन पण खूप चांगली आहे त्याच्यामध्ये. इथे आपल्याला थोडाफार स्पेस मिळणार आहे. मटेरियल क्वालिटी जी आहे आणि फिट अँड फिनिश जो आहे तो डॅशबोर्डमध्ये खूप चांगला आहे. कुठेही असा पॅनलचा गॅप तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही. इथे आपल्याला टोटली कर्व डिस्प्ले आपल्याला याच्यामध्ये मिळतो. 10.30 इंचचा आपल्याला 2 स्क्रीन याच्यामध्ये मिळतात. तर गाडीच्या स्टीअरिंग व्हीलपासून चालू करूया. आपल्याला सर्कलमध्ये स्टीअरिंग व्हील मिळतं. डी कट मिळत नाही. याच्यामध्ये आपल्याला लेदर मिळत नाही. सॉफ्ट टचमध्ये आपल्याला स्टीअरिंग व्हील मिळणार आहे. खूप जे आहे तो पकडण्यासाठी फील जो आहे तो स्टीअरिंगचा खूप प्रीमियम फील होतो. इथे आपल्याला स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स आहेत. इथे आपल्याला थोडं ग्लॉसमध्ये इथे फिनिशिंग दिलेलं आहे. खूप प्रीमियम वाटतं. या बाजूला आपल्याला वायपरचे कंट्रोल आहेत. या बाजूला आपल्याला हेडलाईटचे कंट्रोल मिळणार आहेत. वर तुम्ही बघू शकता समोर आपल्याला इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते. आता ही जी गाडी आहे पर्टिक्युलर याच्यामध्ये थोडा सॉफ्टवेअर अपग्रेड करायचा आहे. त्याच्यामुळे याची टोटली ब्लँक आपल्याला इथे दिसतो. नेक्स्ट जर या बाजूला बघायचं झालं तर आपल्याला इथे इन्फोटेनमेंट सिस्टम मिळणार आहे. 10.30 इंचचा डिजिटल टच स्क्रीन आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. टोटली कर्व जे आहे ते डिझाइन आहे. फिट अँड फिनिश तुम्ही बघू शकताय. कुठेही तुम्हाला गॅप मिळणार नाही. तर असा काही 10 इंचचा जो आहे तो टच स्क्रीन डिस्प्ले आहे. याच्यामध्ये आपल्याला Android ऑटो, Apple CarPlay जो आहे तो वायरलेस मिळणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. आपण मोबाईल कनेक्ट करू शकतो. आणि भरपूर सारे फीचर आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहेत. गाडीची सीटिंग आपण इथून ॲडजस्ट करू शकतो. व्हेइकल सीटिंग असेल, डिव्हाइस कनेक्शन असेल, इथे आपण ब्लूटूथ कनेक्ट करू शकतो. इथे आपल्याला डिस्प्लेचा जो आहे तो ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा जो पण जो आहे तो ब्राईटनेस आपण ॲडजस्ट करू शकतोय. या स्क्रीनमध्ये कुठेही लॅग नाही. प्रॉपर स्मूथ जी आहे ती स्क्रीन वर्क करते. इथे आपण फोन पण कनेक्ट करू शकतोय. व्हॉईस कमांड आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. इथे एफ-एम असेल, सर्व काही गोष्टी आहेत ते आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत. खूप प्रीमियम जी आहे ती स्क्रीन आहे. कुठे लॅग होत नाही. तर खाली आपल्याला इथे 2 एसी व्हेंट आहेत. एसीचा फ्लो जो आहे तो गाडी चांगला आहे. गाडी लवकरात लवकर कूल जे आहे ते एसी करतो. आपल्याला इथे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळणार आहे. सिंगल झोन आहे. याच्यामध्ये आपल्याला हीटर असेल, एसीचे कंट्रोल टोटली जे आहे ते मिळणार आहेत. टोटली आपल्याला फिजिकल कीज जे आहेत ते आपल्याला मिळतात. तिथे हॅझार्ड लाईटचा पण जो आहे तो स्विच आहे. जे प्रीमियमनेस जो आहे तो खूप आहे याच्यामध्ये. बटनांचा जो प्रीमियम क्वालिटी जी आहे या स्विचची खूप चांगली आहे. इथे छोटासा एम-आय-डी आहे. इथे आपल्याला एसीचे कंट्रोल आहेत, फॅन कंट्रोल आहे.
इथे आपण AC सेट करू शकतो टोटली. खाली आपल्याला इथे वायरलेस चार्जिंग पॅड मिळणार आहे. इथे आपल्याला खाली टाइप सी चे चार्जिंग्स असतील. इथे आपल्याला थोडाफार स्टोरेज आहे. इथे आपल्याला 12 वोल्टचा जो आहे तो स्विच मिळणार आहे खाली. इथे आपल्याला गिअर नॉब मिळतो. 5 गिअर आपल्याला मिळतात विथ रिव्हर्स. इथे आपल्याला थोडाफार लेदरचा जो आहे तो यूज केलेला आहे गिअरवरती. इथे आपल्याला जो आहे तो पार्किंगची जो कॅमेरा जो आहे तो आपल्याला इथे आपण चालू करू शकतो. तुम्ही पार्किंग कॅमेरा बघू शकताय. गाडीचा बॅक कॅमेरा तुम्ही चेक करा. इथे आपल्याला अडॅप्टिव्ह गाईडलाईन्स जे आहेत ते दिलेले आहेत. कॅमेराची क्लॅरिटी थोडीफार डिसेंटच आहे, एवढी काही खास नाही. इथे आपल्याला 2 कप होल्डर्स मिळतात आणि इथे आपल्याला मोबाईल ठेवण्यासाठी थोडाफार स्पेस आहे. इथे आपल्याला सेंटरला आर्मरेस्ट मिळणार आहे. त्याच्याखाली आपल्याला थोडाफार स्पेस आपल्याला मिळणार आहे. रेग्युलर डिसेंट स्पेस आहे. या बाजूला आपण ग्लोब बॉक्स बघू शकताय. थोडाफार आपल्याला ग्लोब बॉक्समध्ये स्पेस मिळणार आहे. नेक्स्ट तिथे आपल्याला ग्रॅब हँडल्स मिळतात. आपल्याला याच्यामध्ये सनरूफ मिळणार आहे. मॅन्युअली आपण जो आहे तो सनशेड करायचा आहे. नेक्स्ट आपल्याला जर इथे सनरूफ उघडायचं असेल तर आपल्याला पॉवर टेलगेट आपल्याला इथे मिळते. इथे आपल्याला हॅलोजन लाईट मिळणार आहे. इथे आपल्याला वेनिटी मिरर जो आहे तो याच्यामध्ये मिळणार आहे सनवायझरमध्ये को पॅसेंजर साईडला. आणि मॅन्युअली ऑटो डिमिंग IR आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. नेक्स्ट या साईडला फक्त आपल्याला तिकीट होल्डर मिळते. गाडीच्या सेफ्टीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गाडीमध्ये आपल्याला 6 एअरबॅग मिळणार आहेत. विथ ABS, EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल पण आहे. गाडीमध्ये आपल्याला डिस्क ब्रेक मिळणार आहेत फ्रंट साईडला. बॅकला आपल्याला ड्रम ब्रेक्स आहेत. नेक्स्ट आणि गाडीच्या बाबतीत जर बोलायचं तर ट्रॅक्शन कंट्रोल पण आहे. हिल डिसेंट कंट्रोल पण आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. तर असा काही ओव्हरऑल जो आहे तो गाडीचा रिव्ह्यू आहे. जर कुणाला व्हेन्यू घ्यायची असेल त्याचं बजेट 10 लाख असेल किंवा 11 लाख आहे, तर तुम्ही प्रॉपर व्हॅल्यू फॉर मनी व्हेन्यू बघत असाल तर HXT मॉडेल मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण याच्यामध्ये प्रॉपर जे आपल्याला जे फीचर्स पाहिजे आहेत डेली ड्राईव्हमध्ये जे यूज होणार आहेत ते फीचर आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत. तर गाडीची जी एक शोरूम प्राइस आहे ती 10,70,000 आहे. एक शोरूम ऑन रोड आपल्याला समथिंग ती 12 लाखपर्यंत पडेल. याच्यामध्ये आपल्याला पार्किंग कॅमेरा आहे, जे रेग्युलर फीचर आहे ते सर्व काही मिळणार आहेत. तर असा काही जो आहे तो व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आत्ता तर कोणतीही गाडी टक्कर विनायला देत नाही. एकमेव जर गाडी सोडली Kia Ceros, तर नेक्सॉन असेल, ब्रेझा या गाड्या ज्या आहेत त्या वेनोला आता टक्कर देऊ शकत नाहीत. त्यामुळे जो आहे तो Hyundaiने जे आहे तो खूप मोठा जो आहे तो प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे. मार्केट जो आहे तो हलवून टाकणारा प्रोडक्ट आहे वेन्यू. याच्यामध्ये आपल्याला क्रेटापेक्षा जास्त जी आहे ती विड्थ मिळते. त्यामुळे मिनी क्रेटा मिळण्यापेक्षा क्रेटाच म्हणलं तरी काय हरकत नाही. हा असा काही ओव्हरऑल जो आहे तो रिव्ह्यू आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला काही क्वेश्चन्स जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. तर चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर